आता एक धक्कादायक बातमी नांदेड जिल्ह्यातून। लोहा ते सोनखेड राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने जाणारी कार डिवायडरवर चढून भीषण अपघात झाला आहे। या अपघातानंतर कारला अचानक आग लागली असून गाडीत असलेल्या एका व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे। ही घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली। प्रत्यक्षदर्शी नागरिकांच्या सांगण्यानुसार कार अतिवेगात होती आणि नियंत्रण सुटल्याने ती थेट डिवायडरवर आदळली। अपघातानंतर काही क्षणातच कारने पेट घेतला। आगीची तीव्रता इतकी होती की गाडीत अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढता आले नाही। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, मात्र तोपर्यंत गाडीतील व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाला होता। अपघाताच्या वेळी कारमध्ये एकच व्यक्ती असल्याचे सांगितले जात असून मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे। तसेच या भीषण अपघाताचं नेमकं कारण काय याचा तपास पोलीस करत आहेत। या घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली होती। पुढील तपास सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट जीके न्यूज नांदेड। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।